नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. MG ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण परत आलो आहे तर सह्याद्रीमध्ये बघा नेरळ माथेरान घाट आहे. तर मित्रांनो आता एप्रिलची एंडिंग चालू आहे आणि पाण्याची लेवल फार कमी झाली आहे. त्यामुळे मित्रांनो आपण आता बघा हा सेटअप करून आणलेला आहे पक्ष्यांना पाणी देण्यासाठी. ही बॉटल आपण आणलेली आहे, ती अशी कट करून त्यात पाणी टाकून आपण प्रत्येक झाडावर लावणार आहोत. झाडावर लावणार आहोत आपण. तर या तुम्हाला दादा इकडे लावून मित्रांनो झाडाला. चला पुढे जाऊ. मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण घाटामध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याची बॉटल लावत आलेलो आहोत. इकडे लावली बघा, इकडे एक लावली, ते वर एक लावली, अजून पुढे पण लावलेत मित्रांनो. आता मित्रांनो आपल्या 20-25 बॉटल लावून झालेल्या आहेत. तर अजून आपल्याकडे एक 10-15 बॉटल उरलेल्या आहेत. हे बघा इथे एक लावली, इथे एक लावली बॉटल. तर अजून आपल्याकडे एक 10-15 बॉटल शिल्लक आहेत. तर आपण वरती काही बॉटल लावू. चला या मित्रांनो, तुम्ही पण आपल्या घराच्या बाहेर झाडांवर अशा प्रकारच्या बॉटल लावा. आता एप्रिल एंडिंग चालू आहे, एप्रिल मे मित्रांनो, पाण्याची लेवल कमी होणार आहे आता. आणि पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी अशा बॉटल तुम्ही लावू शकता घरी. पुढे लावू मित्रांनो. तोडू का वरती मित्रांनो? इथे एक वरती लावू आपण बॉटल.
दुसरी बॉटल लावली मित्रांनो इथे. चला या. मित्रांनो तिथे पण एक बॉटल लावली आहे. आता आपण चला पुढे जाऊया. तर मित्रांनो आपण अशा बाटल्या कट करून आणलेल्या आहेत. पाणी आणले. बॉटलमध्ये आपण पाणी भरू. असं पाणी भरलंय मित्रांनो. आता ही बॉटल आपण त्या झाडाला लावू या. पहिली बॉटल मित्रांनो लावली आपण. पहिली बॉटल लावलेली आपण. पाणी पण त्यात भरलेलं आहे. बघा पक्ष्यांचा आवाज. आणि मित्रांनो इथे पक्षी येतील, पाणी पितील. आणि परत आपण 2 दिवसांनी येऊ. त्यात बघू पाणी आहे का नाही. मग परत पाणी नसेल तर आपण पाणी परत भरून जाऊ. तर चला आपण पुढे जाऊ. पुढच्या झाडावर पण लावूया. इथे अजून एक लावू मित्रांनो आपण. एक लावले मित्रांनो. बघू ती बाटली दिसते. लावले मित्रांनो. अशा प्रकारे आपण पूर्ण घाटामध्ये एक 40-50 बॉटल लावल्यात पक्ष्यांना पाण्यासाठी. तर मित्रांनो अशा बॉटल तुम्ही पण आपल्या घराच्या बाहेर झाडांवर किंवा गॅलरीमध्ये अशा तुम्ही पण लावू शकता. फक्त मित्रांनो अर्धा लिटरची बॉटल घ्यायची. कुठलीही बॉटल घ्या बिस्लरीची. तिला अशी इथून कट करा आणि वरती झाडाला किंवा तुमच्या पत्र्याला गॅलरीमध्ये कुठेही लटकवा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे आज काम केलेलं आहे नेरळ माथेरान घाटामध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण परत नेरळ माथेरान घाटामध्ये आलेलो. 2 दिवसापूर्वी मित्रांनो आपण इथे बाटल्या लावल्या होत्या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी. त्या अशा बाटल्या पण झाडाला लावल्या होत्या मित्रांनो. तर त्यातलं पाणी आता बऱ्यापैकी संपलेलं आहे. तर परत आपण त्यात पाणी भरून चला या. या अशा प्रकारे मित्रांनो आपण बाटल्या लावल्या होत्या झाडांना. इथे एक बाटली लावली मित्रांनो.
त्यातून पाणी बऱ्यापैकी संपलेलं आहे, त्यातून पाणी भरू. इकडे एक लावली बघा बाटली. या बोर्डला लावली एक मित्रांनो. हिची पण लेवल कमी झाले, ही पण भरून टाकू. इकडे एक लावली बघा मित्रांनो, इथे पूर्ण संपली. पुढे पण लावल्यात, सगळ्या भरून टाकू. चला आपण. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं आज पूर्ण पाणी भरून झालेलं आहे बाटल्यांमध्ये. 2 दिवसापूर्वी मित्रांनो आपण या बाटल्या लावल्या होत्या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी. तर आज आपण 2 दिवसांनी परत आलो आहेत. बाटल्यांमधलं पाणी संपलं होतं, तर आपण आज ते पाणी परत भरलं आहे. तर मित्रांनो हे काम जर तुम्हाला आवडलं असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो असं काम तुम्ही पण करू शकता. अशा बॉटलमध्ये 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की अशी बाटली कट करून झाडाला किंवा तुमच्या गॅलरीत बाल्कनीत लावू शकता तुम्ही. तर मित्रांनो चला आता आपलं एक काम झालेलं आहे, तर चला आपण निघू आता. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवर. तोपर्यंत मित्रांनो जय शिवराय.